प्रॉब्लेम काय दिलाय? दी फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस फॉर्म्ड विथ लेन्सेस हॅव्हिंग पॉवर. दोन लेन्सेस दिलेत आणि डायोप्टर हे युनिट आहे, डी म्हणजे डायोप्टर. ओके, हे युनिट दिले म्हणजे ही पॉवर आहे. सो देर आर टू लेन्सेस आणि विचारलंय काय? फोकल लेंथ. कसं फाईंड करणार? फार इझी प्रॉब्लेम होत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला टोटल पॉवर फाईंड करायला पाहिजे. दोघांमधलं डिस्टन्स दिले काय? डी डिस्टन्स दिले काय? नाही. म्हणजे पॉवर काय येणार? पॉवर इज P1 प्लस P. ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही पहिल्यांदा पॉवर फाइंड करायला पाहिजे. ओके, मग फोकल लेंथचं रिलेशन पॉवर काय असतं? P इज 1/f. ओके, त्यावर आपल्याला म्हणजे हा फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/f ह्यावर आपला फोकल लेंथ मिळेल. F इज 1/p. करा स्टार्ट. फक्त व्हॅल्यू पुट करायचे. P इज इक्वल टू P1 दिलंय 2.5D प्लस -3.75 -3.75. मग या दोघांचं ऍडिशन किती आलं? मायनस आलं, P आलं मायनस, इट इज -1.25 डे. बरोबर, ऍडिशन आहे, सोपा प्रॉब्लेम आहे फार. देन वी आर P इज 1/f. बिकॉज फोकल लेंथ विचारलंय, मग एफ काय येणार? 1/p. अंडरस्टूड? एफ 1/p. P ची व्हॅल्यू किती आहे? -1.25 मीटर रेस टू -1. डायोप्टर म्हणजे काय? मीटर रेस टू -1. म्हणजे काय आलं? मीटर अपॉन 1.25. असं मी का लिहिलं? कोण सांगू शकेल? नाही, बरोबर आहे. मी असं का लिहिलं? तर आन्सर बघा, आपला आन्सर पाहिजे सेंटीमीटर मध्ये. मीटर m⁻⁻1 बरोबर, न्यूमरेटर में मीटर प्लस झालं म्हणजे मीटरची व्हॅल्यू काय लिहिणार मी आता? 100 सेंटीमीटर डिवाइड बाय 1.25. आता 1.25 डिवाइड बाय 100 मायनस तर विसरू नका. इट इज अ मायनस. सो डेफिनेटली इट इज व्हॉट? -80 सेंटीमीटर इज आन्सर. -80 सेंटीमीटर इज आन्सर. प्रॉब्लेम काय आला? सगळ्याला प्रॉब्लेम काय आला? एव्हरीवन काय दिलं होतं प्रॉब्लेम मध्ये सांगा? क्लिअरली हॅविंग पॉवर. पॉवर म्हणजे काय? पी. पी दिलंय, टोटल फोकल लेंथ फाइंड करायचंय. फोकल लेंथ फाइंड करायला पी इक्वल बाय पी फाइंड करायला पी साठी फक्त ऍड केलं. फक्त आपण वेगळं काय केलंय? सिम्पली ऍडिशन केलेलं आहे आणि इन्व्हर्स केलं. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला डिस्कस करायचा आहे. नंबर 51 प्रॉब्लेम बघा. 51 42 51.
51 प्रॉब्लेम.